मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत। राष्ट्रपती भवनामध्ये संध्याकाळी 7:15 वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। अनेक देशांचे प्रमुख या सोहळ्यासाठी उपस्थित राहतील। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, श्रीलंका, मालदीवचे राष्ट्रपती, इतरही काही मान्यवर उपस्थित असतील। मल्लिकार्जुन खरगेंना सुद्धा शपथविधी सोहळ्याचं हे निमंत्रण दिलं गेलेलं आहे। सध्या ही दृश्य आपण बघतोय। आज मोदींचा शपथविधी आहे आणि महात्मा गांधींना या निमित्तानं त्यांनी राजघाटावर जाऊन अभिवादन केलं। वॉर मेमोरियल जे आहे अमर ज्योती जवान तिथे सुद्धा ते गेले आणि तिथे त्यांनी अभिवादन केलं आणि अटल बिहारी वाजपेयींना सुद्धा त्यांनी त्यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन नमन केलं आणि आजच्या त्यांच्या या शपथविधी घेण्याच्या सगळ्या सोहळ्याच्या दिवसाची त्यांनी सुरुवात केली। तर शपथविधी आधी संभाव्य मंत्र्यांसोबत मोदी चाय पे चर्चा करणार आहेत। शपथविधी आधी संध्याकाळी मोदी संभाव्य मंत्र्यांची भेट घेणार असं समजतंय। महाराष्ट्रातून 5 ते 7 जणांना या मंत्रिमंडळामध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे आणि मग त्यांना सुद्धा या चाय पे चर्चासाठी बोलावलं जाऊ शकतं। संध्याकाळी 7:15 वाजता राष्ट्रपती भवनामध्ये मोदींचा हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। प्रतिनिधी शिवाजी काळेंकडून अपडेट्स घेऊया। शिवाजी, ही कुठली 5 ते 7 नावं आहेत जी मंत्रिमंडळामध्ये ज्यांची वर्णी लागू शकते आणि मग त्याच अनुषंगाने आज चाय पे चर्चासाठी त्यांना बोलावलं सुद्धा जाऊ शकतं? महाराष्ट्रामधून जी नावं आहेत त्यामध्ये पियुष गोयल, त्यानंतर नितीन गडकरी यांची नावं सध्या चर्चेत आहेत। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर शिंदे गटातील महत्त्वाची नावं म्हणून प्रतापराव जाधव, श्रीरंग बारणे यांचं नाव आहे। उदयनराजे भोसले, त्यानंतर रामदास आठवले यांचं नाव देखील चर्चेत आहे। त्यानंतर मराठवाड्यातून अशोक चव्हाण यांचं नाव जे आहे ते देखील चर्चेत असल्याचं समजतंय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे नेते जे आहेत ते चाय पे चर्चेसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रामध्ये महिला म्हणून जर विचार केला तर मेधा कुलकर्णी, रक्षा खडसे, स्मिता वाघ 3 महिला आहेत। 3 महिलांपैकी एकाला संधी द्यायची ठरली तर रक्षा खडसे हे ओबीसी वर्गातून येतात। बाकी जी नावं सगळे समोर पाहायला मिळतात त्या अपर कास्टमधून आहेत। त्यामुळं ओबीसी, त्यानंतर रामदास आठवले यांना दलित वर्गातून संधी दिली जाईल, ओबीसी म्हणून रक्षा खडसे यांना संधी दिली जाईल आणि बाकी जी मंत्रींची जी नावं आहेत, नितीन गडकरी, पियुष गोयल यांची नावं जी आहेत ती कायम राहणार असल्याचं समजतंय। जी शिवाजी, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा, कारण महाराष्ट्रातल्या नेमक्या कुठल्या खासदारांचा या मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो हे पाहणं फार औत्सुक्याचं असणार आहे। आपण त्या संदर्भातलं हे ग्राफिक्स बघूया। भाजपचे नितीन गडकरी, पियुष गोयल, अशोक चव्हाण यांची नावं चर्चेत आहेत, आघाडीवर आहेत असं म्हणूया। शिवाय नारायण राणे, उदयनराजे भोसले, धनंजय महाडिक यांची सुद्धा नावं या मंत्रिमंडळासाठी वर्णी लागण्यात चर्चेत आहेत। रक्षा खडसे आणि मेधा कुलकर्णी या भाजपच्या दोन्ही महिला खासदार आहेत, यांना सुद्धा संधी मिळू शकते मंत्रिमंडळामध्ये। शिवसेनेचे प्रतापराव जाधव, संदीपान धुंडे, श्रीरंग बारणे ही 3 नावं चर्चेत आहेत, मंत्रिमंडळामध्ये यांना स्थान मिळू शकतं आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल यांचं नाव आघाडीवर आहे। आता शपथविधी आधी संभाव्य मंत्री जे असतील त्यांच्यासोबत चाय पे चर्चा करतायत मोदी आणि महाराष्ट्रातली नुकतीच आपण जी नावं पाहिली त्यांच्यातल्या काहींना ही संधी मिळू शकते। साधारणपणे 5 ते 7 जणांना मंत्रिमंडळात संधी मिळेल असं समजतंय। त्याच्यामुळे महायुतीचं जे हे सरकार आहे त्या दृष्टीने भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी यातून ही नवीन सगळी जी खासदारांची नावं आहेत ती नुकताच आपण पाहिली, ज्यांना या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये संधी मिळू शकते। नरेंद्र मोदी यांचे हे संभाव्य मंत्री नेमके कोण असू शकतात आपण बघूयात। अमित शहा, राजनाथ सिंह, जेपी नड्डा, एस जयशंकर ही भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची नावं आपण बघतोय जे संभाव्य मंत्री असू शकतात। शिवराज सिंग चौहान, ज्योतिरादित्य सिंधिया, अनुराग ठाकूर, गिरिराज सिंह यांची नावं सुद्धा चर्चेत आहेत। तर नरेंद्र मोदी यांचा जो शपथविधी सोहळा आज पार पडतोय त्याच्यासाठी परदेशी पाहुणे सुद्धा उपस्थित राहणार आहेत, ते कोण असतील बघूया। बांगलादेशचे पंतप्रधान शेख हसीना, मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मोइझू, श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ।
तर हे सगळे परदेशी पाहुणे येत आहेत, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर शपथविधीसाठी म्हणून दिल्लीमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली जाणार आहे. ती कशी असेल बघूया. दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी केलाय. त्रिस्तरीय सुरक्षा असणार आहे. दिल्लीत 9 आणि 10 जूनला कलम 144 लागू केलेला आहे. संचारबंदी असेल. ड्रोन, क्वाडकॉप्टर, पॅराजम्पिंगवर बंदी आहे. शपथविधी दिनी दिल्लीमध्ये नो फ्लाइंग झोन असणार आहे. म्हणजे 9 आणि 10ला हा नो फ्लाइंग झोन असेल. G20 परिषद असल्यानंतर जशा पद्धतीची सुरक्षा असते तशीच सुरक्षा व्यवस्था शपथविधीच्या पार्श्वभूमीवर ठेवली जाईल. एसपीजी, राष्ट्रपती सुरक्षा रक्षक सुद्धा दिल्लीत तैनात असतील. दिल्ली पोलीस आणि गुप्तचर पथक सुद्धा ऑन ड्युटी असेल. NSG, ब्लॅक कॅट कमांडो तैनात केले जाणार आहेत. शपथविधीच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये निमलष्करी दल, NDRF पथक सुद्धा सज्ज ठेवलं जाणार आहे. Thank you.